हा होता लग्नाचा दिवस. घरच्यांचा ओरडा भेटू नये म्हणून जरा लवकरच तयारी सुरू केली. उन्हाळ्यात लोक लग्न का करतात असा प्रश्न अंगावर धावणाऱ्या घामाच्या धारा करत होत्या. चेहऱ्यावर मेकअप कसा तरी जीव रोखून बसला होता. मग फोटो बिटो काढत बसलो तर पप्पा आले नेहमीप्रमाणे ओरडायला. आता ती त्यांची ड्युटीच आहे म्हणा वेळेत सगळ्यांना लग्नस्थळी पोचवायची. मग मस्त विंडो सीटला बसून हवा खात मी पोचली मंगल कार्यालयात. हे होतं माझ्या लहान बहिणीचं लग्न. दीदीच्या लग्नात विचारलं मला आता तुझं कधी म्हणून, पण या लग्नात जास्त कोणी विचारलं नाही. लोकांच्या अपेक्षाच तर नाही संपल्या माझ्याकडून. असो, पांढऱ्या साडीत प्राची एकदम सुंदर दिसत होती. ही तीच एका भातुकलीच्या खेळात आम्हाला चहा बनवून देणारी, बँग बँग खेळताना कचाकच भांडणारी. अगदी 2 दिवस सगळी मजा मस्ती सुरू होती. पण विधींची सुरुवात झाली आणि प्रत्येक विधीबरोबर बालपण त्या आत्तापर्यंतचा पूर्ण काळ डोळ्यासमोरून गेला. सगळेच थोडे भावूक झाले होते, पण चेतनला आधीपासूनच ओळखत असल्यामुळे आम्ही निश्चिंतच होतो. मग नातेवाईकांच्या गाठीभेटी झाल्या. सुंदर गायनाचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी फोटोग्राफरकडून फॅमिली फोटोज पण काढून घेतले. लग्न हा फक्त त्या मुलामुलीच्या आयुष्यातला सोहळा नसतो. इथे प्रत्येक जण त्या सोहळ्याला वेगवेगळा जगून घेतो. कार्यक्रम वेळेत आणि छान पार पडला म्हणून मोठ्या माणसांच्या डोक्यावरचा भार थोडा हलका झाला होता. सगळं कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा संपन्न करतं आणि अजून एकमेकाला घट्ट जोडून ठेवतं. शेवटी प्राचीला निरोप देऊन पाणवलेल्या डोळ्यांनी आम्ही सगळे घरी परतलो.